नमस्कार सर्वांना. माझ्या मराठी रसोई चॅनेलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप दिवसांनी अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण हिवाळ्यामध्ये मिळणारी मुबलक प्रमाणात मिळणारी हरभऱ्याची भाजी, बघा डिसेंबरच्या महिन्यात खूप प्रमाणात भाजी असते ही हरभऱ्याच्या पानांची भाजी, ती बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मी ही हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे. बघा, गावरान हरभऱ्याची भाजी आहे. स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलेली आहे. आता ही भाजी साफ कशी करायची मी तुम्हाला सांगते. ही 2 पानावरच अशी 2-3 पानावर खुडलेली असते, अशी बारीक बारीक. हे बघा, अशी बारीक बारीक खुडलेली असती. आणि ती स्वच्छ करताना ना जरासं असं तिला ढग आले ना की त्याच्यावर कीड पडलेली असती, किडे असतात छोटे छोटे. म्हणून असं हे नाकाने असं जरासं असं वास घ्यायचा आणि अशी 2-3 वेळा अशी झाडून घ्यायची, अशी दोन्ही हाताने अशी ही झटकायची. ह्या भाजीची अशी साफ करण्याची ही पद्धत आहे बघा. ही स्वच्छ करायची अशा पद्धतीने ही झटकून घ्यायची आणि असं असं करायचं, म्हणजे तो एखादा बारीक किडा असतो ना तो पडला जातो खाली. असं असं सारखी गोळून घ्यायची. असं हे 3 वेळा करायचं आपण. जराशी नाकाने अशी सुंगायची आणि अशा पद्धतीनं ही भाजी स्वच्छ करून घ्यायची, अशी झटकून घ्यायची, म्हणजे एखादा आळी ना ही खाली पडली जाते. आणि मग नंतर आपण हे करायचं. तर मी ही अशा प्रकारे ही भाजी स्वच्छ करून घेतलेली आहे, 2-3 वेळा धुवून घेतलेली आहे. तर आता त्याच्यासाठी साहित्य खूप कमी लागतं. बघा, ही भाजी इतकी छान लागते ना की तुम्ही एक भाकरीच्या ऐवजी अर्धी भाकरी आणखीन चढ खाल. तर बघा, आता इथं मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या आता लाल कलरच्या मिरच्या आहेत. हिरव्या मिरचीमध्ये जरा पिकलेल्या असतात ना का, तर त्या भाजीमध्ये ह्या दिसून येतात. ह्याचे असे आपण 4 तुकडे करून त्याच्यात घालणार आहे, जरा तिखटपणासाठी. आणि लसूण आपण जरा जास्त घ्यायचं, एक 10-12 पाकळ्या मी लसूण घेतलेलं आहे. आणि डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते बघा, अर्धा तास, तासभर आधी घालायचे. हे बघा, तांदूळ आणि डाळ मी ह्याशी भिजवून घेतलेले आहेत. तूर डाळ घालायची आणि तांदळाची कणी किंवा तांदूळ बारीक, माझे बारीक तांदूळ आहे म्हणून मी भिजत घातलेले. आणि मीठ लागेल चवीनुसार आपल्याला, आणि तेल फोडणीसाठी एवढंच साहित्य लागतं. आता अगोदर आपण ही भाजी चिरून घ्यायची, बारीक चिरून घ्यायची, मेथीच्या भाजीसारखी. चला तर आपण ही भाजी चिरून घेऊया. चांगली बारीक चिरून घ्यायची. बघा, आपण ही भाजी बारीक अशी चिरून घेतलेली आहे. मग असं सांगायचं विसरलं होतं, शेंगदाण्याचा कूट लागेल आपल्याला. भाजीच्या अंदाजानुसार घालायचं आहे. जास्त भाजी असेल तर जास्त कूट लागतो, जास्त तेल लागतं, लसूणही जास्त लागतो. आपण भाजीच्या प्रमाणानुसार शेंगदाण्याचा कूट मी तर 3 ते 4 चमचे घेतलेला आहे. आता आपण हा लसूण लसूण पण बघा असा घातला की मुलं काढतात काही काही. मग काय करायचं, बारीक बारीक चॉप करायचा लसूण, असा एकदम बारीक असा असा चॉप करून घालायचा लसूण आणि ठेसून घ्यायचा बारीक चॉप करून. त्यामुळे काय होतं, सगळा लसूण खाल्ला जातो. बारीक चॉप करून ह्याच्यात कुटून घ्यायचं आपण लसूण बत्त्यात छोट्या. मुलं वेचून काढतात, मग जरा मोठा मोठा लसूण दिसला ना म्हणून असं चॉप करून घालायचं. आता आपण इथं कढईत तेल तापत ठेवलेलं आहे. हे बघा, 3 ते 4 चमचे तेल आहे ह्याच्यात. तर आपण आता लसूण ठेसून त्यात घालूया. आता इथं मी तेल तापवून घेतले कढईमध्ये. मिरच्याचे असे 4 तुकडे करून घालायचे. मिरची टाकून घ्यायची अशी. तुम्ही कच्च्या शेंगदाण्याचा पण कूट घालू शकता. कच्च्या शेंगदाण्याच्या कुटाने पण ही भाजी छान होते. लसूण लसूण चांगला परतवून घ्यायचं असं. हे बघा, लसणाचा जरा कच्चेपणा असा गेल्यानंतर आपण भाजी टाकून घ्यायची, ही बारीक चिरलेली भाजी.
हे डाळीतलं आणि तांदूळातलं पाणी काढलेलं आहे. तुरडाळच घालायची, छान लागते भाजी ही अशी तुरडाळीमुळे. भिजवून घातली तर काय तुरडाळीमुळे काय एवढं पित्त होत नाही, त्यामुळे भिजवून घालायची. चवीनुसार मीठ टाकायचं. मी एक छोटा चमचा असं मीठ टाकून घेतलेलं आहे. चांगली एकजीव करून घ्यायची. बारीक गॅसवर शिजवून घ्यायची. जरासं ह्याला पाणी टाकायचं. आता आपण हा शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया. वर्षातून एकदाच खायला मिळते ही भाजी, थंडीच्या दिवसामध्ये मुबलक प्रमाणात, आणि खूप छान लागते चवीला. डिसेंबर महिन्यात भाजी ही खूप प्रमाणात येते. जानेवारी महिन्यात हा हरभरा तयार होतो संक्रांतीच्या टाईमला. आता आपण थोडा हपका मारूया पाण्याचा. बघा आता चांगली परतवून झाली भाजी ही. आता आपण काय करायचंय, थोडंसं पाणी असं हपका मारून घ्यायचं. एक अर्धी वाटी मी पाणी टाकलेलं आहे शिजण्यासाठी चांगलं. आणि आपण हे बारीक गॅसवर चांगली, हे बघा, चांगली शिजवून घ्यायची. किती सुगंध छान सुटलेला आहे भाजीचा. अगदी भाजी शिजतानीच खावावी अशी वाटते ही. आता आपण हिला झाकून ठेवूया. बघा आता शिजण्यासाठी आपण थोडा वेळ बारीक गॅसवरती एक 10 मिनिटात, 5 ते 10 मिनिटात भाजी शिजून तयार होते एकदम छान अशी. बघा आपण आता भाजी शिजली आहे का बघा. बघा आपली ही भाजी आता कशी छान अशी शिजलेली आहे. एक नंबर भाजी झालेली आहे. नक्की करून बघा अशा प्रकारे ही हरभऱ्याच्या पानांची भाजी. व माझ्या चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत.